आज भल्या पाटे आम्ही निघालोय तळकोकणात म्हणजेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तारकर्ली आणि देवबागला. मालवणपासून तारकर्ली साधारणतः 7 किलोमीटर आहे, तर तारकर्लीच्या पुढे देवबाग साधारणतः 5-6 किलोमीटर आहे. देवबागच्या तुलनेत पर्यटक तारकर्लीला जास्त प्राधान्य देतात. त्यामुळेच मुद्दाम आम्ही पर्यटकांच्या गोंगाटापासून थोडे बाजूला असलेला पण तितकाच चांगला किंबहुना त्यापेक्षाही थोडा सरस असलेला देवबागचा समुद्रकिनारा निवडला आहे. तारकर्लीवरून देवबागकडे जाताना रस्ता एकदम छोटा आहे, म्हणजेच फक्त 2 गाड्या बसतील एवढाच रस्ता आहे. उजव्या हाताला अरबी समुद्र दिसत असतो, तर डाव्या बाजूला कर्ली नदी आपल्याला साथ देत असते आणि नारळी पोफळीच्या बागेतील सुंदर अशी हॉटेल्स व होमस्टे आपल्याला रस्त्याच्या दोन्ही बाजूला दिसत असतात. आम्ही राजानंद पॅलेस बीच रिसॉर्ट या ठिकाणी थांबलेलो होतो. ही जागा अगदी समुद्रापासून 50-100 फुटावरच होती. समोरच नारळाची उंचच्या उंच झाडी होती व खाली पांढरी वाळू होती. त्या वाळूमध्येच टेबल व खुर्च्या टाकलेल्या होत्या व समोरच अथांग असा समुद्र पसरलेला होता. पुण्यापासून तब्बल 9-10 तास प्रवास करून आम्ही देवबागला पोचलो होतो. थोडी विश्रांती घेऊन लगेचच समुद्रावर पोहण्यासाठी गेलो व अगदी लहान मुलासारखे समुद्राच्या पाण्यामध्ये घुसलो व 2-3 तास तिथेच खेळत बसलो. संध्याकाळ झाल्यानंतर जेवण करून परत एकदा सगळे समुद्रकिनाऱ्यावर मनसोक्त गप्पा मारत बसलो होतो. तर मध्येच काही लोक समुद्राच्या भरतीचे पाणी अगदी हॉटेलच्या समोर आलेले होते ते पाहत होते. थोड्या वेळाने तिथंच गाणी चालू करून काही लोकांनी त्यांच्या अंगातील नृत्य कौशल्यही दाखवले. दुसऱ्या दिवशी सगळेच मालवणला माशांचा लिलाव पाहण्यासाठी गेलो. त्यानंतर लगेचच फेरीबोटीमधून प्रसिद्ध असा सिंधुदुर्ग किल्ला पाहण्यासाठी गेलो. साधारणतः 10 मिनिटातच आपण किल्ल्यावर जातो. आपण मागे सिंधुदुर्ग किल्ल्याचा व्हिडिओ बनवलेला आहे, त्याची लिंक तुम्हाला वर आय बटनवर दिसेल, ते तुम्ही नक्कीच पाहू शकता. यावेळी किल्ल्यावर महाराजांच्या काळातील वस्तुसंग्रहालय बनवलेले आहे, ते पाहिले व यावर आपण दुसरा एक व्हिडिओ लवकरच बनवणार आहोत. दुपारनंतर रूमवर आल्यावर परत 4 वाजता सगळेच समुद्रावर पोहायला गेलो.
यामध्ये श्रेयस व अभिज्ञा बीचवर मातीचे घर करत होते, पण लाटामुळे त्यांना घर काही बनवता आलेच नाही. तिसऱ्या दिवशी सकाळीच लवकर उरकले व देवबागचा संगम बघायला गेलो. संगमापर्यंत आपल्या गाड्या जातात व आपल्या हॉटेलपासून फक्त अर्धा किलोमीटर संगम असल्यामुळे आम्ही चालतच संगम पाहायला गेलो. आता आपण देवबागच्या संगमावर जात आहोत, जिथे कर्ली नदी व अरबी समुद्राचा जिथे संगम होतो त्याला संगम पॉईंट असे नाव दिलेले आहे. बहुतेक सगळ्या बोटी कर्ली नदीतूनच सुटतात. नदीच्या शांत पाण्यातून समुद्राच्या लाटामध्ये जाताना एक वेगळाच थरार अनुभवायला येतो. इथून आपल्याला डॉल्फिन सफारीला, सुनामी आयलंडला व गोल्डन रॉकला जायला बोटी मिळतात. तसेच इथून समोर दिसणारे भोगे व निवती बीचला जायला सुद्धा इथूनच आपल्याला बोटी मिळतात. भरतीची वेळ असल्यामुळे किनाऱ्यावर पांढरी शुभ्र वाळूचा बीच आता पाण्याखाली गेलेला होता. पण सकाळचे सुंदर वातावरण व हवेतील गारवा खूपच आल्हाददायक वाटत होता. येथे हवामान थोडेसे वेगळे असते, म्हणजेच समुद्राच्या बाजूला गरम होते व नदीच्या बाजूला अगदी थंड हवा असते. येथे पाण्यात खूप साऱ्या बोटी होत्या व त्या डॉल्फिन बघायला व सुनामी आयलंड बघायला चालल्या होत्या. आपण मागे तारकर्ली व देवबागचा ड्रोन व्हिडिओ बनवलेला आहे. त्याची लिंक तुम्हाला वर आय बटनवर दिलेली आहे. त्यावर जाऊन तुम्ही नक्कीच तारकर्ली आणि देवबागचे अनोखे दर्शन घेऊ शकता. थोड्या वेळाने येथीलच एका छोट्याशा हॉटेलमध्ये वडापाव व पोहे खाल्ले व सोबतच गरमागरम चहाचा आस्वाद घेतला. व चांगले तासभर थांबून परत आम्ही हॉटेलकडे निघालो. रस्त्यामध्ये दोन्ही बाजूंना हॉटेल्स व होमस्टेचे बोर्ड झळकत होते, पण आम्हाला मात्र परत पुण्याला निघायचे होते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही अजूनही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.